बळीरातच्या दिवशी शुक्रलाच्या मैदान दर्ग्याला हे ट्रान्सजेंडर जे आहे ते दर्शनासाठी आले होते आणि त्यांच्या ज्या हालचाली होत्या थोड्याशा संशयित वाटत होत्या आणि त्यांच्या भाषेबरोबर पण थोडीशी भाषा त्यांची इतर बंगाली लोकांपेक्षा थोडी वेगळी वाटत होती. काही शब्द त्यांचे जे कानात पडले ते थोडे वेगळे वाटल्याने त्याच्याबद्दल मी माझे ATC ऑफिसर आहे त्यांना त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना म्हणाले की ह्यांना आपण थोडंसं इंटरसेप्ट करूया, की बघूया, त्यांची चौकशी करूया. आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांची चौकशी केली आणि त्यांचे मोबाईल फोन चेक केल्यानंतर काही बांगलादेशचे त्याच्यामध्ये मोबाईल नंबर्स मिळाल्यानंतर त्यांचे पुढील त्यांना पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई करण्यात आली आहे. तपासात आलं त्याबाबत अजून तपास चालू आहे, पण त्यांचं येण्याचे मार्ग जे आहेत ते कलकत्त्यावरून येण्याचे मार्ग आहेत आणि काही जण हे नॉर्थ ईस्टमधून पण येण्याचा प्रयत्न करतात आणि ते तिथे सक्सेसफुल झालेले आहेत आणि त्याप्रमाणे मुंबईत महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत. आणि भारतामध्ये येताना ते काही दिवस हे जे ट्रान्झिट पकडले गेलेले आहेत ते भारतामध्ये गेल्या 7-8 वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. काही जण दिल्ली, काही जण गुजरात आणि असं प्रवास करत ते महाराष्ट्रात ठेपलेले आहेत. यांच्याकडे भारताचे बनवण्यात आलेले भारताचा काही विशेष पुरावा काही सापडलेला नाहीये. त्यांनी अजून काही इथे महाराष्ट्रात जास्त दिवस न झाल्यामुळे इथला काही तो वास्तव्याचा पुरावा बनवलेला नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.